हातात तलवार, लोखंडी कोयता, परिसरात दहशत. कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई. अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा शस्त्रांच्या जोरावर दहशत माजवण्याचा प्रयत्न. मात्र कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही वेळात आरोपीच्या मुसक्या आवळत मोठी कारवाई केली. घटना आहे केडगावमधील देवी मंदिरामागील समता नगर परिसरातील. रात्री गस्ती दरम्यान कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करत आहे. माहिती मिळताच गुन्हे शोध पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी या कारवाईत सोमनाथ राजेंद्र गंगोत्रे, राहणार समतानगर केडगाव, वय वर्ष 27 याला ताब्यात घेतले असून त्याच्या झाडाझडती दरम्यान त्याच्याकडून एक तलवार आणि एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार राहुल शिंदे करत आहेत. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप टिपरसे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस हवालदार विजय ठोंबे, पोलीस नाईक रोहिणी चंदेले, पोलीस हवालदार राहुल शिंदे, बालकृष्ण दांडे, विनोद बोरगे, साबीर शेख, विशाल दळवी, दीपक रोहकले, दत्तात्रय कोतकर, गिरीश तरटे, रमेश शिंदे, अतुल काजळे, अमोल गाडे, सूरज कदम, सत्यम शिंदे, अतुल लाटे, सचिन लोळगे, संकेत धिवर, महेश पवार, महिला पोलीस हवालदार पल्लवी रोहकले आणि पोलीस हवालदार राहुल गुंडू, दक्षिण मोबाईल सेल आदींनी केली. दरम्यान अहिल्यानगर शहरात शस्त्रांच्या जोरावर दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांचा बडगा कायम असून अशा गुन्हेगारांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.